नमस्कार, मी श्रद्धा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारे निर्भीड न्यूज चॅनल हिंदू सम्राटमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. पन्हाळा तालुक्यातील वेतवडेपैकी भेंडाई धनगरवाडा येथील रहिवासी राघू देवणे यांची विनयभंग प्रकरणातून कळे खेरीवडे न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायमूर्ती श्रीमती V.A. लावंड कोकाटे यांनी दिनांक 5 मे 2026 रोजी हा निकाल दिला. या प्रकरणातील फिर्यादीनुसार 14 ऑगस्ट 2020 रोजी कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जखनी नावाच्या शेतामध्ये आरोपी राघू देवणे यांनी चुलत सुनेचा हात धरून तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या केसांचा बुचडा पकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत पीडित महिलेने कळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करून त्याला अटक केली होती. तपास पूर्ण झाल्यानंतर दोषारोपपत्र कळे खेरीवडे न्यायालयात दाखल करण्यात आले. खटल्यादरम्यान सरकारी पक्षाने आरोपीविरुद्ध साक्षीदार तपासले. दरम्यान आरोपीतर्फे वकील V.S. पाटील यांनी साक्षीदारांचा उलट तपास घेतला. या उलट तपासामध्ये फिर्यादीसह इतर साक्षीदारांच्या साक्षींतील विसंगती, तपासातील त्रुटी आणि आरोपी व फिर्यादी यांच्यात पूर्वीपासून असलेल्या वादातून हा गुन्हा दाखल झाल्याची बाब न्यायालयासमोर मांडण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे विचारात घेत न्यायालयाने आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध होत नसल्याचे नमूद करत राघू देवणे यांची निर्दोष मुक्तता केली. हिंदू सम्राट न्यूजसाठी अनिल सुतार, कळे.